जिथून राखी रानकोंबड्याची साद ऐकू येते ती जागा आहे लांजा तालुक्यातील गव्हाणे गावचे ग्रामदैवत श्री देव राघोबाची देवराई. पुरातन देवस्थान असणाऱ्या राघोबाच्या या मंदिराने जीर्णोद्धारामुळे कात टाकली असली तरी इथल्या गावकऱ्यांनी देवराईचं अजूनही जतन केलंय. पूर्वी असणाऱ्या गव्हाणे, सोनावडे आणि दोनवडे या 3 गावाच्या सीमेवरती हे मंदिर आणि त्याच्या आवारातील ही देवराई वसले. साधारण 7.12 हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या या देवराईत 14 प्रजातीची झाडं आढळतात. देवाचा उत्सव 14 मेला आपण हे मंदिर 2020ला बांधायला सुरू केलं आणि 2023ला त्याचा जीर्णोद्धार सोहळा पार पडला आणि तेव्हापासून आपण प्रत्येक वर्षी 14 मेला देवाचा उत्सव साजरा करतो. तसंच होळीतनं जवळजवळ शिमगोत्सव 15 दिवस म्हणजे पौर्णिमेपासून तर पाडव्यापर्यंत देव गावामध्ये प्रत्येक घरी जात असतो. राघोबाची पालखी प्रत्येक घरटी जाते आणि लोक त्याचं भाविक दर्शन घेतात. राघोबाच्या देवराईत अनेक प्रकारचे पक्षी आसऱ्याला असले तरी त्यात सहजपणे दिसणारा पक्षी आहे राखी रानकोंबडा. आपल्या पाळीव कोंबड्यांपेक्षा रानातील कोंबड्या निराळ्या असतात. भारतात रानकोंबड्याच्या 2 प्रजाती आढळतात. त्यापैकी लाल रानकोंबडी ही आज अस्तित्वात असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या पाळीव कोंबड्यांची पूर्वज. ही जी देवराई आहे आपण त्याला देवराई या नावाने संबोधतो. मला वाटतं पूर्वीची कहाणी सांगता येणार नाही, पण वडिलोपार्जित लोकांनी सांगितलेली जी माहिती आहे 1950 पूर्वीपासूनची ही देवराई आहे आणि या देवराईमधलं एकही झाड तोडलं जात नाही. गावाच्या माध्यमातून इथं येणारे पशु पक्षी प्राणी यांच्यासाठी ते राखीव ठेवलेलं आहे. राखी रानकोंबडा ही जात फक्त भारतातच आढळते. एकटे किंवा जोडप्याने दिसते. नराचे शरीर करड्या रंगाचे असते. त्यावर पांढऱ्या रेषा असतात. त्याच्या मानेवर सोनेरी ठिपके असलेले पिसं असतात आणि डोक्यावर लाल रंगाचा तुरा असतो. तर मादी दिसायला साधी तपकिरी राखी रंगाची असते. हा रंग तिला जंगलात लपण्यासाठी मदत करतो. हे पक्षी प्रामुख्याने दिवसा सक्रिय असतात आणि आपला जास्तीत जास्त वेळ जमिनीवर खाद्य शोधण्यात घालवतात. ते सर्वभक्षी असतात, म्हणजेच जमिनीवरील धान्य, बांबूच्या बिया, कीटक, वाळवी, छोटी फळं, कधीकधी लहान सरपटणारे प्राणी देखील खातात. तर प्राण्यांच्या विष्ठेतून न पचलेले धान्य शोधून खातानाही ते दिसतात. राघोबा देवराई आणि ओझरेश्वर मंदिराच्या मध्ये असणाऱ्या मोकळ्या मैदानात सायंकाळी या कोंबड्या चरताना दिसतात. यातील नराचा आवाज हा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असतो. हे आवाज पहाटे सूर्योदयापूर्वी किंवा सायंकाळी संधी प्रकाशात ऐकू येतात. हे पक्षी खूप लाजाळू आणि भित्रे असतात. धोक्याची जाणीव होताच ते जमिनीवरून वेगाने पळत सुटतात. यांचा विणीचा हंगाम फेब्रुवारीपासून मेपर्यंत असतो. राखी रानकोंबड्याला तुम्ही काय म्हणता हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि दर गुरुवारी प्रसिद्ध होणारी देवरायांची महती ही रील सिरीज नक्की पहा. त्यासाठी फॉलो करा MHA MTB वाईल्डलाईफ.